नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवते मसुराचे कटलेट। कारण मसुरा म्हटलं की आपण मसुराची भाजी करतो, पुलाव करतो, बिर्याणी करतो किंवा आमटी करतो, पण कटलेटही तितकेच छान लागतात। त्यासाठी काय करायचं आहे, बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई। आपण इथे मसुरा घेतलेत आणि ते आपण उकडून घेतलेले आहेत। आणि त्याला असं नेसेसरी नाही आहे की तुम्ही उकडून घेताना म्हणजे त्याचा मोड आलेले पाहिजेत। विदाऊट मोड आलेले मसुरा घेतला तरीही चालणार आहे। आपण इकडे 2 बटाटे घेतलेत, उकडलेले, सालं काढलेत आणि स्मॅश केलेले आहेत। कोथिंबीर तुम्हाला आवडेल तशी, 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट। आपण इकडे मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत, साधारण 1 टेबलस्पून घालतोय। आपण इथे घेतोय 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, त्यानंतर मीठ चवीप्रमाणे आणि सगळं मिक्स करायचंय। हे मिक्स झालेलं आहे। आता आपण गॅस सुरू करूया आणि तेल गरम करून घेऊया। आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत, जास्त तेल नाही घालायचंय, एवढं बस आहे। आता आपण एका प्लेटमध्ये रवा घेऊया। आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या टिक्की करायच्या आहेत। रव्यात बुडवायच्यात व्यवस्थित। इथे एक तुमचा प्रश्न आहे की आपण रवा आणला की त्याला लवकर किडी पडतात, तर काय करायचं, रवा आणल्याबरोबर तो छान असा भाजायचा आहे आणि ठेवून द्यायचा आहे डब्यात भरून की तो व्यवस्थित राहतो। आता आपण ह्या सगळ्यांना रवा लावून घेऊया। तुम्ही रव्याच्या ऐवजी ब्रेड क्रम्स लावले तरीही चालणार आहे। तेल तापलेलं आहे। छान असे लालसर रंगावर अशा खरपूस आपण व्यवस्थित हे दोन्ही साइडने शॅलो फ्राय करून घ्यायचे। एका साइडने झाले, दुसऱ्या साइडने करून घेऊया। आता आपले झालेले आहेत, गॅस बंद करूया। एक प्लेट घेऊया। मसूर कटलेट तयार आहेत, गरमागरम आहेत, खायचे आहेत। पण तुम्ही काय केलं, सबस्क्राइब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कला। आणि छान छान रेसिपीसाठी पटकन फीडबॅक द्या आणि पाहत राहा अर्चनाज रसोई।